लोक आता तुम्ही सारे सारे लोकांची प्रतिक्रिया बघा, ते सांगतात सत्यानाश करून ठेवलं या भाजपनी. हिंदुत्व 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 म्हणजे हिंदूंना सुद्धा खड्ड्यातनंच प्रवास करावा लागतोय. हिंदूंच्या घरात मला आता तर कोणी पाठवले, गुजरातमध्ये दूषित पाणी घरात घुसले. हे हिंदू नाही आहेत. मग हिंदूंना सुद्धा खड्डे लागत आहेत, हिंदूंना सुद्धा दूषित पाणी मिळते, हिंदूंना सुद्धा प्रदूषणाचा त्रास होतोय, हिंदूंना सुद्धा ट्रॅफिक जाममध्ये अडकावं लागतंय, हिंदूंना सुद्धा हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही आहेत. मग हिंदुत्व कुठे आहे तुमचं? मग ह्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं काय? पूर्वी किमान कळायचं की हे विरोधी पक्ष आहेत, हे सत्ताधारी आहेत, हे यांच्याबरोबर आहेत. आता पुन्हा तिकडे शरद पवार आणि अजित पवार ते एकत्र येत आहेत. बघा, कोणी काय करावं याचा त्याचा प्रश्न आहे. मी काय करायचा माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी आहे हा असा आहे. जे जे भाजपचं पटत होतं तोपर्यंत भाजप सोबत राहिलं. जेव्हा त्यांनी पाठीत वार करायचा प्रयत्न केला तेव्हा साहजिकच आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. कारण महाराष्ट्राचा बघा, हे आपण सुद्धा रामराम बोलतो, पण महाराष्ट्राचा जो जीव आहे, तो प्राण आहे, तो जय भवानी जय शिवाजी आहे. हर हर महादेव आहे ही महाराष्ट्राची घोषणा आहे. आणि हर हर महादेव त्यावेळेला शिवाजी महाराजांनी तो एक नारा दिला किंवा हर हर महादेव केलं म्हणून मोगल पळाले. त्याच्यामुळे आम्हाला कोणी रामभक्ती किंवा हिंदुत्व शिकू नये. इकडे तुम्हाला जय भवानी जय शिवाजीच बोलावं लागेल, हर हर महादेव बोलावं लागेल. राम राम आम्ही पण बोलतो.